पत्रोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाडीपुरा येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। अचलपूर तालुक्यातील ग्राम पत्रोट येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाडीपुरा येथे शिवजयंतीनिमित्त मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली। जगदंबा ग्रुप तर्फे शिवजयंती प्रथमच भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्या कार्यक्रमाला मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाडीपुरा येथे येऊन महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले। नंतर जगदंब ग्रुप यांनी आयोजित केलेल्या महाराजांच्या भव्य रॅलीमध्ये सामील होत ढोल ताशे वाजवून महोत्सवामध्ये ते सामील झाले। बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आज जयंती आहे आणि संपूर्ण भारतामध्ये शिवजयंती साजरी करत आहे आणि मोठ्या उत्साहात गावागावात आणि शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती पार पडत आहे। अशाच अचलपूर तालुक्यातील लहानसं गाव म्हणजे पत्रोड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक वाडीपुरा येथे दरवर्षीप्रमाणे इथे शिवजयंती साजरी केली जातो आणि मोठी भव्य रथयात्रा आणि मिरवणूक काढली जाते, महाराजांची मिरवणूक काढली जाते आणि या प्रसंगी संपूर्ण गावातील जे मान्यवर आहेत एक दर्शनासाठी महाराजांच्या दर्शनासाठी येत राहतात। आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। आपल्यासोबत जे मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊया इतका सुंदर कार्यक्रम पत्रोडमध्ये साजरा होतो आणि ज्या आयोजक आहेत ज्यांच्यावर जे मूळ जे जनक आहेत ते आपल्यासोबत ॲडव्होकेट श्रीकांत मेस्त्री आहेत, त्यांच्याशी आपण हे करू। मी म्हटलं इतकं संपूर्ण भारतामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते, पण तुमच्या मनामध्ये येऊन संकल्पना चांगली येऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक राहतो आणि मोठ्या प्रमाणात रथयात्रा वगैरे सर्व लहान मुलांपासून पालखी वगैरे काढतो, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होते। हे रयतेचे राजे होते ज्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली आणि इतक्या मोठ्या माणसाचं एखादं जयंती आपण साजरी करणं ही आपल्यासाठी खरोखर अभिमानास्पद बाब आहे। आणि माझी एक स्वप्न होतं की आपल्या पुण्यात एक स्मारक असलं पाहिजे, आपल्या एरियाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक झालं पाहिजे। ते स्वप्न आम्ही पूर्ण केलं। मागील 3-4 वर्षापासून आम्ही सातत्यानं आपण शोभायात्रा काढतो आणि शिवजयंती टाळ मृदुंगाच्या गजरात आपण पूर्ण गाव निनाद करत संपूर्ण गावातून आपली मिरवणूक असते। यामध्ये आमच्या संपूर्ण मूल्यातील म्हणजे वाडीपुऱ्यातील संपूर्ण लोक सगळं आपल्या पाठीशी असतात, त्यामुळे आपण हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या करू शकतो। मी म्हटलं की सर्व जाती धर्माचे लोक आणि सर्व पक्षीय लोक या शोभायात्रामध्ये सामील होतात। आपल्यासोबत आहेत अरणीजी आहेत, काय सांगाल या संदर्भात? जय भवानी। हे जे शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि हे जे संकल्पना आहे श्रीकांत मेस्त्री, राजेश्वर मेस्त्री यांचा मी आभार मानून धन्यवाद करतो यांचा। बोलतोय आपल्यासोबत रवींद्र पाटील हरणे शाहीर आहेत, हे सुद्धा इथं आलेले आहेत, काय सांगाल या संदर्भात? मी सर्वप्रथम यांचं अभिनंदन करतो दोघांचं। एक मेंबर काय करू शकतो याचा एक नामवंत उदाहरण म्हणजे आमचे राजेश्वरी आणि ॲडव्होकेट मेस्त्री यांनी जे ठिकाण चांगलं नव्हतं, गलिच्छ वातावरण होतं, इथं सगळे लोक बसतात। आज इतकं सुंदर बनवलं आहे। त्यांना आता नुकतंच इथं केवलरामजी काळे साहेब आमदार येऊन गेले, त्यांनी त्यांना शाबासकी दिली आणि पुढे काहीतरी आता आणखी विकास होईल यांच्याकडून आणि यांच्या पक्षाकडून, आमच्या सगळ्यांकडून, अशी मला अपेक्षा आहे। काय काका, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज आजची मिरवणूक आहे सर, आज मिरवणूक निघाली, शोभायात्रा निघाली, त्यामध्ये सर्व सामील झालेल्या, काय सांगाल या शुभ महोत्सवात? जय भवानी, जय शिवाजी। आपल्या इथे ही मिरवणूक काही नवीन नाही। मी देखील 15 वर्षापर्यंत सार्वजनिक शिवजयंती गावातून काढलेली आहे आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं हे आपलं एक कर्तव्य आहे। ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा थोर व्यक्तीला एका दिवशी, कमीत कमी एका दिवसापुरतं तरी आपण आठवून त्यांच्या अंगी जे गुण होते ते गुण आपल्या अंगी यावे आणि रयतेमध्ये काहीतरी आपण सामाजिक कार्य करावं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, लोकांच्या कामामध्ये सहभाग घ्यावा, सहकार्य करावं, हे शिकवण त्यांनी दिली। त्यामुळे आपण या शिवजयंतीला अति चांगल्या पद्धतीने
या ठिकाणी साजरी करत असतो. आपण बघतो की संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे शूरवीर राजे होऊन गेले, परंतु एकच असा राजा झाला आहे की त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि आज सर्वांच्या मनामध्ये ते वास करतात. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आपण संपूर्ण आढावा सहारा समाजाच्या माध्यमातून देणार आहोत. अलंका पुण्यभूमी परिचय